महादेवाची एक अशी भक्त जिने भक्तीमध्ये येऊन आपल्या सांसारिक जीवनासोबतच शरीरावर असलेल्या वस्त्रांचे देखील त्याग केले आणि आपल्या शरीराला ढाकून ठेवण्यासाठी तिने स्वतःच्या केसांचा वापर केला। आज मी तुम्हाला महादेवाची मीरा म्हणून ओळखली जाणारी महादेवी अक्काबद्दल सांगणार आहे। ज्याप्रमाणे कृष्णाची मीरा लहानपणापासून कृष्णावर प्रेम करत होती, त्याचप्रमाणे महादेवी अक्का लहानपणापासून महादेवाच्या एका स्वरूप म्हणजेच चिन्न मल्लिकार्जुन यांच्यावर खूप प्रेम करत होती। लहानपणापासूनच ती महादेवाला आपले पती मानत होती। मोठी झाल्यानंतर घरच्यांनी जबरदस्तीने तिचे लग्न एका राजाबरोबर लावून दिले, पण महादेवी अक्का मात्र आपल्या सांसारिक जीवनाला विसरून सदैव शिवशंकराची पूजा करत होती आणि ह्याच गोष्टीचा त्रास राजाला खूप जास्त होत होता। जेव्हा पण तो आपल्या पत्नीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा महादेवी अक्का म्हणायची की माझे पती तर फक्त महादेवच आहेत आणि माझ्यावर फक्त त्यांचा अधिकार आहे। एक दिवशी राजाला खूप जास्त राग आला आणि त्याने भर सभेत महादेवीचा अपमान केला। राजा म्हणाला, जर मी तुझा कोणी नाहीये, जर महादेव तुझा पती आहे, तर मग जे हे तू राजमहलमध्ये सुख साधन भोगत आहेस ते सर्व माझे आहे। त्यावर महादेवी म्हणाली की आजपासून ह्या सर्व सुख साधनांचा मी त्याग करत आहे। अहंकारामध्ये राजा म्हणाला की तू जे हे शरीरावर वस्त्र धारण केले आहेस ना, ते देखील माझे आहेत। त्याच क्षणी महादेवीने आपल्या वस्त्रांचा देखील त्याग केला आणि आपल्या शरीराला ढाकून ठेवण्यासाठी स्वतःच्या केसांचा वापर केला आणि तिथून निघून गेली। काही वर्ष घोर अरण्यात तप केल्यानंतर, साधना केल्यानंतर महादेवी श्रीशैल्यम म्हणजेच मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग जवळ असलेल्या एका आश्रममध्ये येऊन पोचली आणि तिथेच तिला महादेवी अक्का हे नाव पडलं। अक्का म्हणजे मोठी बहीण असं होतं। आणि त्यानंतर तिथेच जवळ असलेल्या एका गुफेमध्ये महादेवी अक्काने देवा शंकराची खूप साधना व तपस्या केली आणि असं म्हणतात की शेवटी साक्षात शिवशंकर महादेवाने तिला दर्शन दिले। आजही तुम्हाला त्या गुफेमध्ये महादेवी अक्काची समाधी पाहायला मिळेल, ज्या गुफेमध्ये गेल्यानंतर एका वेगळ्याच प्रकारचे आकर्षण भासते। हा व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा।